नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 2025च्या अखेरीस एक नवीन टप्पा गाठलाय. त्याने असा टप्पा गाठलाय जो आतापर्यंत कोणत्याही भारतीय वेगवान गोलंदाजानं गाठला नाही. वैयक्तिक आणि सांघिक कामगिरीच्या बाबतीत 2025 हे वर्ष त्याच्यासाठी अपेक्षेनुसार नसलं तरी आयसीसी कसोटी क्रमवारीत इतिहास घडवण्यात त्यानं कोणतीही कसर सोडली नाही. आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीनुसार बुमराहनं 2025 मध्ये अव्वल स्थान पटकावलं. यासह तो सलग 2 वर्ष अव्वल स्थानावर राहणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. यापूर्वी त्याने 2024 मध्ये जगातील अव्वल स्थान पटकावलं होतं. बुमराहच्या आधी फक्त आर अश्विननेच ही कामगिरी केली होती. या अनुभवी फिरकी गोलंदाजानं 2015 आणि 16 मध्ये सलग 2 वर्ष कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. शिवाय 2023 मध्ये तो अव्वल गोलंदाज होता. दिग्गज फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांनी 1973च्या अखेरपर्यंत कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं. तथापि अश्विन आणि बेदी दोघेही फिरकी गोलंदाज आहेत. परिणामी बुमराह सलग 2 वर्ष कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. सांख्यिकीदृष्ट्या जसप्रीत बुमराहनं 2025 मध्ये 8 कसोटी सामन्यांमध्ये 14 डावात 22.16च्या प्रभावी सरासरीनं 31 विकेट्स घेतल्या. या काळात त्याने 3 वेळा 5 विकेट घेतल्या. त्याच्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजी क्षमतेचं प्रदर्शन केलं. सलग 2 वर्ष जगातील सर्वोत्तम कसोटी गोलंदाज राहणे केवळ बुमराहची क्षमताच नाही, भारतीय वेगवान गोलंदाजीची वाढती प्रतिष्ठा देखील दर्शवते. जसप्रीत बुमराह 879 रेटिंगचा आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. परंतु एकदिवसीय क्रमवारीत तो पहिल्या 100 गोलंदाजांमध्येही स्थान मिळवू शकला नाही, कारण बुमराहनं एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळलेलं नसल्यानं हे घडलं. गेल्या 2 वर्षात तो एकदिवसीय सामना खेळला नाही. त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना 2023 मध्ये अहमदाबाद इथे झालेला विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, जिथे ऑस्ट्रेलियानं भारताला हरवून जेतेपद जिंकलं होतं. T20 गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराह 18व्या स्थानावर आहे.